पुण्यात SILC आणि रोमिफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अवशेषमुक्त शेती पद्धतीवर विचार मंथन आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात तज्ञांनी रसायनमुक्त शेतीद्वारे मानवी आरोग्यावर होणारे धोके टाळण्यावर भर दिलाय। पुणे विभागात खरीपात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात, तर अनेक ठिकाणी पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांना नियंत्रणासाठी मोठा खर्च करावा लागतोय। श्रीलंकेत भारतातून कांद्याची निर्यात केली जाते, मात्र गेल्या काही वर्षात कांद्याची उपलब्धता पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेत स्थानिक शेतकरी कांदा उत्पादन घेत असून सध्या ते खरीपातील कांदा बाजारात दाखल झालाय। केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क काढून टाकण्याच्या निर्णयाला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे, परंतु काल अधिसूचना काढून शुल्कमुक्त आयातीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। देशात गेल्या वर्षभरातील तिन्ही हंगामात मक्याचे उत्पादन वाढलं असून चालू खरीपातही मक्याची लागवड झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथून 12 टन केळीची सोमवारी निर्यात आखाती देशात करण्यात आली आहे। राज्यातील तूर बाजारपेठेत आवकेत वाढ झाली असून एकूण 9,346 क्विंटल बाजारात तूर दाखल झाली आहे। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरींची तसेच दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय।